सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण डांगुरेशाविषयी माहिती घेणार आहोत। डांगरेश कसा होता आणि त्याला स्वामींच्या ठिकाणी किती आवडी होती हेही आपल्याला समजणार आहे। आणि जो संतोख होता तो अशक्त झालेला होता। त्या संतोखाच्या शुश्रूषेसाठी स्वामींनी कोणाला ठेवलं आणि मग संतोखाचं देह गेल्यानंतर म्हणजे संतोष वारल्यानंतर पुढं काय प्रसंग घडतो आणि स्वामी त्या संतोषाचा निक्षेप कसा करायला लावतात, भूमिडाग द्यायला लावतात, जळडाग द्यायला लावतात की अग्निडाग द्यायला लावतात, हे सर्व आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत। खूपच सुंदर चरित्र आहे। तुम्हा सर्वांना नक्कीच हे चरित्र आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। जे वासनिक मंडळी मार्गात जाऊ शकत नाही, घरच्या अडचणी असतात, त्यांची आवडी तर खूप आहे देवाचं चरित्र ऐकण्याची, परंतु त्यांना घर सोडून जाता येत नाही, त्यांच्यासाठीच ही धर्मसेवा आहे। तुम्हाला घरपोच ही धर्मसेवा मिळत आहे। दररोज तुम्हाला नवनवीन चरित्र स्वामींचे ऐकायला मिळत आहेत। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, जे तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या गावामध्ये, आजूबाजूच्या खेड्यामध्ये जे काही तुमचे परिचित वासनिक मंडळी आहेत, त्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे त्यांनाही हे ज्ञान प्राप्त होईल विनासायासे। आणि त्यांना जे ज्ञान प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही दुवा ठरलेले आहात मध्ये, म्हणून तुम्हालाही नक्कीच गोमट लागणार आहे। आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो की जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत शेअर करा, म्हणजे ह्यामध्ये तुमचाही फायदा आहे, तुम्हालाही पुण्य मिळणार आहे। कारण ईश्वराच्या या धर्मकार्याचं कार्य तुम्हीही करत आहात। हे ईश्वरीय कार्य जे चालू आहे आपलं, याला कुठेतरी तुमचाही हातभार लागत आहे आणि तुम्हालाही घर बसल्या पुण्य कमवण्याची संधी मिळत आहे। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, जे कालचं ज्ञानसत्र झालं त्यामधून तुम्हाला काय बोध मिळाला, काय शिकायला मिळालं? कालचा हा सोपा प्रश्न होता। कालचं जे चरित्र पाहिलं आपण, गातीय कमळदेव आणि आपे यांच्यामध्ये कसा वाद झाला, मध्ये मग रामदेव पडले, मग इंद्रभट्ट पडले आणि मग या भांडणाची परिणिती कशात झाली, तर स्वामी इंद्रभट्टाचं तोंडही पाहायला तयार नव्हते। तर ह्या सर्व लीळेमधून, या प्रसंगावरून आपल्याला काय शिकायला मिळते, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। व्हिडिओच्या शेवटी याचं खरं उत्तर काय आहे, आपण काय बोध घेतला पाहिजे, याचं नेमकं उत्तर काय आहे, कसं आहे, हे तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे व्हिडिओच्या शेवटी मी। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 305। हंसराजा भेटी डांगुरेया प्रसादे विणन जेवणे। हंसराजाची आणि स्वामींची भेट होते आणि नंतर स्वामींच्या सन्निधानामध्ये डांगरेश पण येतात। डांगरेश कुठे गेले होते नेमका सन्निधानामध्ये, हेही तुम्हाला समजणार आहे। नंतर सन्निधानामध्ये कसे आले डांगरेश, तर हा डांगरेश एक श्वान असून किती गुणी होता हे आपल्याला आजच्या या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे। अत्यंत महत्वपूर्ण चरित्र आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला हे सर्व व्यवस्थित चरित्र समजणार आहे। एकच चरित्र असणार आहे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये, परंतु किमान एक चरित्र का असेना पूर्ण तुम्ही ऐकावं असं मला वाटते। गोसावी छिन्न पापुणी बीजे केले। स्वामी छिन्न पापीला आलेले होते, छिन्न पापीवरून निघाले। तै संतोखू असक्तू होता, तै संतोखू असक्तू होता। तै म्हणजे तेव्हा, ज्यावेळेस स्वामी छिन्न पापीवरून निघाले त्यावेळेस
हा संतोख जो आहे तो अशक्त झालेला होता, बिमार पडलेला होता आणि त्यामुळे त्याच्या अंगामध्ये त्राण उरलेलं नव्हतं. मग गुंफे पूर्वे हंसराजा ते सर्वज्ञ म्हणितले, हंसराजा तुम्ही संतोखाची शुश्रुके राहा. मग स्वामी हंसराजाला म्हणतात, गुंफेच्या पूर्व दिशेला उभं राहून स्वामी हंसराजाला म्हणतात, हंसराजा तुम्ही इथेच थांबा, या संतोखाची सेवा शुश्रूषा करा. यांची तब्येत बरी नाही तर तुम्ही इथं थांबलं पाहिजे, यांची सेवा तुम्ही केली पाहिजे. हो काजी. हंसराजा हो काजी म्हणजे ठीक आहे असं म्हणते. डांगुर्या तुम्ही राहा. स्वामी डांगरेशाला, त्या श्वानाला पण म्हणतात की डांगुर्या तुम्ही पण इथेच राहा. मग ती राहिली. मग दोघेही जण, हंसराज आणि तो डांगरेश, हे दोघे जण तिथेच थांबले. गोसावी बीजे केले. स्वामी छिन्न पापीवरून निघाले. मग संतोखाचे देह गेले. स्वामी छिन्न पापीवरून निघाले, बरेच दूर गेले आणि इकडे संतोषाचं देह गेलं, म्हणजे ते वारले. मग हंसराज बेहो लागली. हंसराज एकटी बाई माणूस काय करणार, घाबरायला लागली हंसराज. मग कवाड अडकोणी गोसाविया पुढा सांगाविया पहेरा संगमा टोके गव्हाणा आली. मग हंसराज जी आहे ती गुंफेचं कवाड अडकवणी म्हणजे कवाडाची कडी लावून दरवाजा बंद करून त्या गुंफेचा हंसराज जी आहे ती निघालेली आहे. कुणीकडे? स्वामींकडे जाण्यासाठी. स्वामी टोके गव्हाणला गेलेले आहेत पहेरा संगमाच्याकडे आणि मग हंसराज पण स्वामींकडे आलेली आहे टोके गव्हाणला. तव गोसाव्यांसी आरोगण झाली. ज्यावेळेस हंसराज स्वामींपाशी येते त्यावेळेस स्वामींची आरोगणा झालेली असते. मग गोसावी पटी शाळेवरी वेढे करिता ती. मग स्वामी तिथल्या पट्टी शाळेवर वेढे करत होते. जेवण झाल्यानंतर लगेच झोपावं का? नाही. खाल्लेलं कसं जिरेल, आणि खाल्लेलं जर जिरलं नाही तर मग नको नको ते रोग होतात. आणि म्हणून स्वामी पण जे काही आयुर्वेदाचे नियम आहेत आयुर्वेद शास्त्राचे त्याचं पालन करायचे. स्वामी असं म्हणत नव्हते मी परमेश्वर आहे, खाल्लेलं मी आपोआप जिरवू शकतो, कशाला फिरायचं असं म्हटले का स्वामी? नाही. तर स्वामी पण नियमाचं पालन करायचे. हे आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला कोणते कोणते नियम पालन करावे लागणार आहेत, काय पथ्य पाणी करावं लागणार आहे, हे सर्व व्यवस्थित स्वामी पण पालन करायचे. हा आदर्श स्वामींना आपल्याला दाखवायचा होता की नुसतंच घरी तुमच्या खायला खूप असलं म्हणजे खायचं आणि झोपायचं असं कधीही करायचं नसते. खाल्ल्यानंतर माणसाने थोडं फिरलंच पाहिजे, तब्येत चांगली राहत असते. नाहीतर उगाच मग खाल्ले झोपले 20 वर्षापर्यंत आणि नंतर झाली शुगर बीपी आणि नंतर मग डॉक्टर सांगते दिवसाचे 3 इंजेक्शन घ्या आणि नंतर फिरायला सांगते पुन्हा डॉक्टर. हे एवढा त्रास सहन करून फिरण्यापेक्षा, शुगर बीपी झाल्यानंतर फिरण्यापेक्षा अगोदर चांगलं असतानाच फिरलेलं काय वाईट आहे? जेव्हा तुम्ही चांगले आहात, प्रकृती चांगली आहे, तेव्हापासूनच काळजी घ्यायची. आपल्या भारतीय लोकांची तर एवढी बिकट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो मी. स्वतःच्या शरीराची एवढी काळजी घेणार नाहीत, एवढी काळजी घरच्या 4 व्हीलरची घेतात, 2 व्हीलरची घेतात. स्वतःचं शरीर खराब झालं तर झालं, परंतु गाडीला डेंट झालेलाही त्यांना ते पटत नाही, लगेच त्यांना राग येतो. परंतु आपलं शरीर आपणच आपल्या हाताने किती खराब करत आहोत. बरेच मी असे पाहतो लोक की ते खाल्लं की लगेच झोपी जातात, फिरणं नाही काही नाही. बरं जाऊ द्या, रात्री खाल्ले आणि झोपले काही हरकत नाही, कंटाळा आला असेल, दिवसभर काम करून आले असाल, जेवल्यानंतर तुम्हाला फिरावं नाही वाटलं, परंतु कमीत कमी सकाळी लवकर उठून तर फिरायला जावं, तेही करत नाहीत. ते वाट कुणाची बघतात? जोपर्यंत शरीरामध्ये बिमाऱ्या होत नाहीत, शुगर बीपी, जोपर्यंत चांगला दम लागत नाही, गुडघे कंबर कामातून जात नाही, तोपर्यंत एकदम आरामच करतात. आणि मग ज्यावेळेस त्रास चालू होतो, गुडघे सुजतात, कंबर दुखायला लागते, शुगर होऊन जाते, बीपी होऊन जाते, मग डॉक्टरकडे चक्रा चालू होऊन जातात. मग डॉक्टर सांगते दररोज 3 टाइम इंजेक्शन घ्यायचं जेवणाच्या अगोदर आणि नंतर मग जेवण करायचं आणि जेवल्यानंतर कधीही झोपायचं नाही, लगेच फिरायचं थोडंसं.
दिवसातून 2 टाइम फिरायला गेलेच पाहिजे. ज्यावेळेस डॉक्टर सांगतो त्यावेळेस मग यांना पटते आणि नंतर मग ते गोष्ट अंमलात आणतात. आता काय करावं अशा लोकांना? स्वामी असून बघा, इथे स्वामी स्वतः इथे जेवण झाल्यानंतर पट्टी शाळेवर वेढे करत आहेत. जेवण झाल्यानंतर झोपू नये लगेच, हे स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोच की जेवल्यानंतर स्वामी गुळा करतात. दातामध्ये काही अन्नाचे कण अडकले तर ते काढून टाकायला पाहिजे. नाहीतर दातामध्ये जर अन्नाचे कण अडकून राहिले, वारंवार तेच चूक तुम्ही करत राहिलात तर दात सडून जातील, दाता किडे खाऊन टाकतील आणि मग डॉक्टराकडे जा, नको नको ते खर्च करा, रूट कॅनल करा, किती ताप आहे डोक्याला. मला तर कधी कधी असं वाटते हे आताचा समाज हे शिक्षण घेऊन सुशिक्षित होत आहे की अडाणी होत आहे, हाच मला कधी कधी प्रश्न पडून जातो. 800 वर्षपूर्वीचा समाज बघा तुम्ही, 800 वर्ष जाऊ द्या, माझेच आजोबा मी सांगतो तुम्हाला, कधीही जेवण झाल्यानंतर तसंच झोपत नव्हते, फिरत होते आणि गुरळा 100% करत होते. जेवण झाल्यानंतर गुळणा हे करायचेच, ते नुसता गुळणा नाही करायचे तर चांगलं बोटाने दात घासून काढायचे जेवण झाल्यावर पण. तर असे आपले जुने पूर्वज होते. जुनं ते सोनं जे आपण बोलतो ना, त्यांना शरीर कसं राखावं हे माहिती होतं. माझ्या आजोबांचे दात मेले तरी पडले नव्हते, मरून गेले परंतु दात पडले नाही. मग आता ते कोणा दवाखान्यात गेले नव्हते. आमच्या आजोबाच्या काळात तर दाताचे दवाखानेच अस्तित्वात नव्हते. तर आपल्याला काय लक्षात येते या प्रसंगावरून की आपण आपल्या शरीराचं वाटोळं आपण आपल्याच हाताने करत आहोत. पैसे कमवण्याच्या नादामध्ये दिवसभर पैशासाठी भण 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 आपण हिंडतो, पैसा पाहिजे पैसा पाहिजे. दिवसा पण आपण कामं तर करतोच, दिवसाची नोकरी करून पण काही लोक असे असतात की रात्रीची पण नाईट शिफ्ट करतात. म्हणजे पैशासाठी तुम्ही एवढी मर 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 करता आणि शेवटी शरीर खराब होऊन जाते आणि तो सर्व पैसा तुम्हाला शरीर दुरुस्त करण्यासाठी लावावा लागतो आणि पुनश्च ते शरीर जे आहे ते पूर्ववत होत नाही. कितीही पैसा तुम्ही डॉक्टरकडे खर्च करा, पूर्ववत शरीर कधीच होत नाही, हे लक्षात असू द्या. व्हेन वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, व्हेन हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट अँड व्हेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. जेव्हा तुमचा पैसा आदला काही हरपून जातो, कोणी लुटून घेऊन जाते, तर असं समजून घ्या तुमचा काहीच घाटा झालेला नाही. व्हेन वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, काहीच तुमचा घाटा झालेला नाही, तुमचं काहीच हरवलेलं नाही. परंतु ज्यावेळेस हेल्थ लॉस्ट होते, तुमची तब्येत खराब होऊन जाते, तुम्ही काहीतरी तुमच्या जीवनातून गमावून बसलात असं आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा कॅरेक्टर, जेव्हा आपलं चारित्र्य हरवून जाते तेव्हा सर्वस्व हरवून जाते, असं एका इंग्रजी म्हणीमध्ये सांगितलेलं आहे. तर असू द्या लक्षामध्ये, शरीराचीही काळजी करा, आपलं शरीर जपून आपली तब्येत व्यवस्थित राखून कामं करायचं शिका. शरीरावर अत्याचार स्वतःहून नका करू तुम्ही. हे शरीर काही वर्ष अत्याचार सहन करते तुमचे, नंतर सहन करत नाही, शरीर कामातून जाते. हल्लीच्या काळामध्ये रात्री 12-1 वाजता जेवण करतात मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये लोक. हे काय आहे? शरीरावर अत्याचार चालू आहेत तुमचे. अहो साधी चिमणी बघा तुम्ही, चिमणी खेड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर चिमण्या असतात, रात्र झाली म्हणजे झोपी जातात. चिमणी रात्री काहीच खात नाही, दिवसभर खाते, रात्री काहीच खात नाही. हा निसर्गाचा नियम आहे, रात्री काहीही खाऊ नये. सूर्यास्त झाल्यानंतर जास्तीत जास्त 2 तासाच्या आत काय खायचं ते खाऊन घ्यावं. जठराग्नी प्रदीप्त असतो, जे तुम्ही अन्न खाल्लं ते पचून जाते, पित्त होत नाही, ऍसिडिटी होत नाही, बद्धकोष्ठता होत नाही. आणि बद्धकोष्ठता झाली नाही म्हणजे तुम्हाला मुळ्याद होणार नाही, तुम्हाला फिशर होणार नाही, भगंदर होणार नाही, काहीच होणार नाही. आपण निसर्गाच्या नियमांचं पालन करत नाही म्हणून तर एवढे रोग आपल्याला लागतात. कोण्या चिमणीला कधी ब्लड प्रेशर झाले, कोण्या चिमणीला कधी शुगर झाली, कोण्या चिमणीला कधी बद्धकोष्ठता झाली? कोण्याही जनावराला बघा तुम्ही, कधी काही झालंय का? कोण्याही जनावराला बघा, पशु पक्ष्याला बघा, काही झालंय का त्यांना कोणती बिमारी वगैरे? नाही. मग माणसालाच का होते? कारण माणसंच हे आता जास्त अडाणी होत आहेत. पूर्वीचे माणसं शहाणे होते, दिवसा जेवून घ्यायचे. जसं जसं हे आधुनिक काळ वाढत चाललेला आहे, या आधुनिकतेमध्ये पृथ्वीचा ऱ्हास तर आपण करतच आहोत, निसर्गाचा ऱ्हास तर आपण करतच आहोत, परंतु आपण आपल्या शरीराला पण सांभाळू शकत नाही. काय त्या अभ्यासाचा फायदा, काय त्या तुमच्या डिग्रीचा फायदा? तुमचं शरीरच तुम्ही चांगलं ठेवू शकत नाही, तुम्हाला त्याचंच शिक्षण मिळत नाही, तर फायदा काय त्या डिग्रीचा? अल्जेब्रा मधले असे बरेच काही गणित आहेत शाळेमध्ये सोडवले, परंतु आयुष्यात कधी कामाला आले नाही. त्यापेक्षा काही आयुर्वेदातले 4 सूत्र शिकवले तर महत्वाचे आहेत, तब्येती तरी चांगल्या राहतील
पुढच्या येणाऱ्या पिढींच्या. बरं जाऊ द्या, ते तर शिक्षण पद्धतीच इंग्रजांची आहे. इंग्रजांनी काय आपल्या भल्यासाठी ते शिक्षण पद्धती चालू केलेली नाही. आपलं वाटोळं करण्यासाठी ते शिक्षण पद्धती आहे आणि आपणही तिकडे जात आहोत, पर्यायच नाही. परंतु किमान आपलं शरीर चांगलं राहावं त्यासाठी काही आयुर्वेदाची पुस्तकं वाचावेत. शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय काय आपल्याला करावं लागणार आहे ते पाहावं. साधं तुम्ही घरी फ्रीज आणलं, कम्प्युटर आणलं, लॅपटॉप आणलं, मिक्सर आणलं, एखादं कूलर आणलं किंवा एखादं ओव्हन आणलं, तर तुम्ही त्याचं मॅन्युअल वाचता ना, कसं वापरावं, काय नाही, काय केल्याने या वस्तूचा खराबा होईल, काय केल्याने चांगली राहील वस्तू, हे सर्व आपण मॅन्युअल वाचतो. मग शरीराचं मॅन्युअल काय नेमकं? या शरीराचं जे मॅन्युअल आहे ते आयुर्वेद शास्त्र आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे. शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय करावं, काय करू नये, कोणतं पथ्य पाळावं, काय खावं, काय खाऊ नये, कसं जगावं, कसं उठावं, कसं बसावं, कधी झोपावं, हे सर्व आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कधीतरी अध्ययन करा त्याचं. कारण अध्यात्म जरी साधायचं असेल तुम्हाला, तर अध्यात्म साधण्यासाठी पण शरीर संपत्ती चांगली असणे आवश्यक आहे. शरीर संपत्ती जर चांगली नसेल, तुम्हाला 17 बिमाऱ्या लागल्यात, तर तुम्ही देवधर्म करू शकाल का? नाही. एक बिमारी लागली तर आपला एकदम मूड ऑफ होऊन जातो, कशातच मन लागत नाही. 17 बिमाऱ्या लागल्यावर खरंच आपलं मन देवाधर्मात लागेल का? देवधर्म करण्यासाठी तर एकदम माणसाचं मन ताजतवानं पाहिजे. आणि ताजतवानं मन कधी राहील? ज्यावेळेस तुम्ही निरोगी राहाल. तर मग निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. या पशुपक्ष्यांकडून काहीतरी शिका. हे पशुपक्षी जे आहेत, या पशुपक्ष्यांना निसर्ग चालवतो. या निसर्गानेच आपलेही शरीर तयार केलेलं आहे, निसर्गानेच पशुपक्षी तयार केलेले आहेत. फरक एवढाच आहे, या माणसाला अक्कल दिली की व्यवस्थित तू राहा तुझ्या अक्कलीने. पशुपक्ष्यांना अक्कल नाही, तर निसर्ग जे आहे ते निसर्ग त्या पशुपक्ष्यांना चालवतो. तर किमान त्या पशुपक्ष्यांसारखं तर वागायचं शिका. कधी खावं कधी नाही एवढं तर त्यांच्याकडून घ्या. चिमणी दिवस निघाली की खाणं चालू करते. कुठेही काहीतरी दाना पाणी भेटलं ते चालू करून टाकते खाणं पिणं. आणि आपण काय करतो? उठलं की चहा पितो. चहा कुठली आहे वस्तू? थंड प्रदेशातली चहा आहे. इंग्लंडमध्ये थंड हवामान असते, तिथं चहा पितात लोक शरीरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी, कारण थंड प्रदेश आहे. आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, भयंकर गरमी तपते इकडे भारतामध्ये. पूर्ण भारतामध्ये हिवाळाही चांगला पडतो, उन्हाळाही चांगला पडतो, पावसाळाही चांगला असतो. म्हणजे तिन्ही ऋतू आहे तिथे. आपण दैववान आहोत, भाग्यवान आहोत, भारतात जन्माला आलो, आपल्याला तिन्ही ऋतू पाहायला मिळतात. युरोपमध्ये तिन्ही ऋतू नसतात. युरोपमध्ये 2च ऋतू असतात. एकतर थंड असते वातावरण, नाहीतर मग एकदम अति थंड वातावरण असते. 2च ऋतू असतात, थंड आणि अति थंड. मग त्या लोकांना चहा प्यावाच लागणार, मग त्या लोकांना सनबाथ घ्यावीच लागणार. आपल्या भारतामध्ये सनबाथ घेण्याची पद्धत नाही. आपल्या भारतामध्ये सनबाथ नावाची वस्तूच नव्हती. हे इंग्रज लोक आले आणि नंतर मग हा शब्द इकडे आला. जसं आताच्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात त्याला सनरूफ असतो. काय गरज नाही भारतामध्ये सनरूफची. एवढा धुरडा असतो आणि एवढी उष्णता असते की सनरूफची गरजच नाही आपल्याकडे. परंतु आपले लोक अंधानुकरण एवढं करतात की सनरूफ आपल्या गाड्यांमध्ये पण यायला लागला आता. युरोपमध्ये सनरूफ लागतेच, कारण युरोपमध्ये 2च ऋतू असतात, एकतर थंड नाहीतर एकतर अति थंड. मग अशा प्रदेशामध्ये गाडींना सनरूफ पाहिजेच, 4 व्हीलर गाड्यांना. कारण ऊन पडलं की लगेच ते काय करतात? सनरूफ ओपन करतात आणि ऊन आतमध्ये घेतात. हापापलेले असतात हे लोक उन्हासाठी, आणि म्हणून तर सनबाथ घेतात, गाडीला सनरूफ लावतात. ऊन पडले की लगेच सनरूफ ओपन केले की गाडीमध्ये ऊन पडते. आणि आपले लोक अंधानुकरण करतात. काही घेणे देणं नाही सनरूफचं भारतामध्ये, काही आवश्यकता नाही. सनरूफचा अर्थच आहे ऊन मध्ये घेण्याची जागा. ते रूफ बाजूला केलं की सन मध्ये येतो, म्हणजे सूर्याची गरमी मध्ये येते. आपल्याला गरज आहे का गाड्यामध्ये गरमी घेण्याची? नाही. परंतु आपले लोक अंधानुकरण करतात आणि जास्त पैसे देऊन हाय एंड मॉडेल घेतात आणि सनरूफवाले गाड्या घेतात. तर हे आपल्याला सर्व समजलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे आपण, की आपण राहतो कुठे, आपण कसं वागलो पाहिजे. उगाच त्यांचं अनुकरण आपल्याला करायचं नाही. ते चहा पितात म्हणून आपल्याला चहा प्यायचा नाही. खूपच थंडी पडलेली आहे, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये काढा सांगितलेला आहे. काढा प्या सुंठ मिऱ्याचा. कधी ज्यावेळेस जास्त थंडी पडलेली आहे हिवाळ्यामध्ये त्यावेळेस प्यायला सांगितलेला आहे काढा. तर हे सर्व नियमांचं पालन आपण केलं तर आपण निरोगी राहू. नाही तर मग आपल्याला TC मध्येच इंजेक्शन घेण्याची वेळ येईल. शुगर झाली म्हणून बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागतील. बरेच मी असे नवतरुण पिढी पाहतो ज्यांना आता पण बीपीच्या गोळ्या चालू झाल्यात. 25ले 30ले मुलं आहेत. तर ठरवा तुम्ही तुम्हाला काय करायचं ते. माझी तर इच्छा आहे की प्रत्येकाने काहीतरी अध्ययन केलं पाहिजे आयुर्वेद शास्त्राचं. हे शरीर आपल्याला कसं चांगलं ठेवता येईल
यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर शेवटी डॉक्टर साहेब आहेतच. वैद्यराज्य नमस्तुभ्यम यमराज सहोदर. मागे अर्थ सांगितलेला आहे मी याचा, आता पुन्हा काय सांगणार नाही, कारण आपल्याला चरित्र पूर्ण करायचं आहे. तर स्वामी पट्टी शाळेवर वेढे करत होते. पलीकडून डांगरेश येतात. मग उजूची डोहांतुनी घातले. डांगरेशांनी सरळ डोहामध्ये उडी घातली. पोहत 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 स्वामींकडे आले ते. बाजूने रस्ता होता, परंतु डांगरेशाच्या मनामध्ये एवढी आतुरता होती स्वामींपाशी येण्यासाठी. एक श्वान असून किती आतुरता आहे देवाची बघा तुम्ही. त्या डांगरेशाच्या तळपायाची सर येणार नाही आपल्याला. डांगरेश सरळ पाण्यामध्ये उडी मारतो. मोठा डोह होता मध्येच, सरळ पाण्यामध्ये उडी मारतो. पोहत 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 सरळ स्वामींपाशी जातो. कारण साईडने यायला गेलं बाजूने रस्त्याने तर वेळ लागत होता. डांगरेशाच्या मनामध्ये एवढी आतुरता होती की तो म्हणाला मला वेळ लावायचा नाही, पटकन स्वामींपाशी जायचं. सरळ पाण्यात उडी मारली, पोहत पोहत स्वामींपाशी गेला. मग सर्वज्ञ म्हणितले संतोकाचे देह गेले की. मग स्वामी म्हणतात संतोष वारलेला आहे. हंसराजू आला गा. हंसराज आलेली आहे. ते काई बाबा. सर्वज्ञ म्हणितले हा नव्हे डांगुरा आला. भक्तजन म्हणतात असं कसं काय बरं. स्वामी म्हणतात हे बघा डांगुरेश आलेले आहेत समोर. हंसराजू आला. हंसराज पण आलेले आहेत. तो डांगुरेश आले. डांगरेश पोहोचले तिथं. स्वामींपाशी आले डांगरेश आणि काय करतात. श्रीचरण भवंते भऊ लागले हू हू म्हणती. डांगरेशाला पण कळालं की स्वामींच्या सन्निधानातला एक भक्त वारलेला आहे. ज्याप्रमाणे एखादं माणूस हू हू करून रडते त्याप्रमाणे डांगरेश स्वामींपाशी आलेले आहेत. स्वामींच्या श्रीचरणाभोवती भवत आहेत, गोल फिरत आहेत आणि हू हू म्हणून करत आहेत. जसं कुत्र करते दुःखी असल्यावर त्याप्रमाणे हे डांगरेश पण हू हू करत आहेत. जणू काही यांना पण दुःखच झालेलं आहे. आणि खरंच डांगरेशाला दुःख झालेलं आहे. इथे स्वामींच्या सन्निधानातील एक भक्त गेलेले आहेत आपल्याला सोडून म्हणून. हो डांगरिया म्हणून श्री करे अस्पर्शिले. स्वामींना पण डांगरेशांना काय म्हणायचं आहे हे समजलेलं आहे. स्वामी म्हणतात हो डांगरिया संतोख आपल्याला सोडून गेलेला आहे असं स्वामी म्हणतात. आणि त्या श्वानावरून हात फिरवतात स्वामी. आहेत काही शब्द बोलायला, काय बोलावं या प्रसंगावर आता. या श्वानाच्या ठिकाणी माणुसकी दिसत आहे, परंतु हल्ली एवढी परिस्थिती अवघड झालेली आहे की आपण श्वानाला एकीकडे बसवलं आणि माणसाला एकीकडे बसवलं तर श्वानाचं पारडं जड होईल. एवढा माणूस हलका होऊन गेलेला आहे आता. माणसाच्या शब्दाला व्हॅल्यू राहिलेली नाही. माणसाने काही मोठे मोठे करार केले, बॉन्ड पेपरवर जरी करार केले तर त्यालाही आता व्हॅल्यू राहिलेली नाही. एवढा माणूस हा माणुसकी सोडून फार दूर निघून गेलेला आहे. आणि आपण भोळे भाबडे म्हणतो की आजकालचा समाज फार सुशिक्षित होत आहे. कशाचा सुशिक्षित होत आहे. जर माणूस समजत नसेल या माणसाला आजकालच्या तर काय करायचे या शिक्षणाला. माणुसकी हिरावून घेत आहे आजकालचं शिक्षण माणसापासून. तर याला उपाय काय. तर याला उपाय एकमेव म्हणजे अध्यात्म आहे. अर्धवटराव बावळट लोक असे काही म्हणतात की आम्हाला कोण्या धर्माचं घेणे देणं नाही, आम्ही फक्त माणुसकीला पाहत असतो. हे आताचे जे निघालेत सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोक काय म्हणतात, आम्हाला काही धर्म वगैरे समजत नाही, आम्हाला फक्त माणुसकी समजते. अरे बावळटांनो, माणुसकी फक्त आणि फक्त धर्म शिकवू शकते. कोण्या युनिव्हर्सिटी माणुसकीचे धडे शिकवल्या जात नाहीत. माणुसकी शिकायची असेल तर त्याला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. सनातन संस्कृती म्हणजेच माणुसकी आहे. जे काही आपली सनातन संस्कृती शिकवते ते काय शिकवते तर माणुसकीच शिकवते. काय शिकवते आपली संस्कृती, वसुधैव कुटुंबकम शिकवते आपली संस्कृती, की ही जी वसुधा आहे या पृथ्वी तलावरील सर्व पशु प्राणी झाडं फुलं माणसं हे माझं कुटुंब आहे. आता यापेक्षा माणुसकीचा धडा काय दिला पाहिजे. कोण्या युनिव्हर्सिटीमध्ये हे शिकवलं जाते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय. सर्वजण सुखी हो ही आपली संस्कृती शिकवते. सर्वे सन्तु निरामय, सर्व जण सुखी तर व्हावेच,
परंतु नुसते सुखी होऊ नये, तर त्यांना निरामय जीवन जगता यावं. निरामय जीवन म्हणजे कोणतीही रोग बाधा नाही, व्याधी नाही, एकदम निरामय जीवन सर्वांनी जगावं अशी उदात्त भावना आपण व्यक्त करतो या उक्तीमधून. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय. हे आपल्याला कोण शिकवते? अध्यात्मच तर शिकवते. आणि म्हणून मी मूर्ख म्हणेल अशा लोकांना जे म्हणतात की धर्माचं आम्हाला घेणं देणं नाही, आम्ही फक्त माणुसकी पाहत असतो. आता तुम्हाला वाटेल प्रवचनामध्ये असे शब्द कसे काय आले, परंतु आताच्या समाजाला पाहून हेच शब्द मला आठवतात. या व्यतिरिक्त मी काही एक दुसरे शब्द वापरू इच्छित नाही. आणि त्यामुळे आपल्या घरचे जर कोणते कॉलेजमध्ये जाणारे मुलं मुली असतील आणि ते म्हणत असतील धर्माचं काय घेणं देणं नाही, आम्ही माणुसकीला मानणारे माणसं आहोत, तर त्यांना हे सांगा समजावून, माणुसकी हा शब्द सनातन संस्कृतीतून आलेला आहे. आणि माणुसकी शिकवणारा जर कोणता धर्म असेल तर तो आहे फक्त सनातन. सत्य सनातन महात्मा धर्म तुम्हाला माणुसकी शिकवू शकते, बाकीचे काही कामाचे नाही. एवढी उदात्त विचारसरणी ही फक्त सत्य सनातन संस्कृतीमध्ये आहे, तुम्हाला कुठेही सापडणार नाही. इथे बघा तुम्ही, कुत्रा असून दुःख करत आहे. आणि आताचे माणसं पण दुःख करायला तयार नाहीत. मौतीला आले तर हसत हसत बोलतात. मौतीला आले तर कधी होणार आहे म्हणतात, उरका लवकर म्हणतात, आम्हाला वेळ नाही, जायचंय म्हणतात आम्हाला. असंच एकदा प्रवास करत होतो मी. प्रवास करत असताना रस्त्यामध्ये मला हायवेवर एक कुत्रा लोळताना दिसला. मी म्हटलं हा कुत्रा का लोळत असेल बरं. वाहन आलं की रस्त्याच्या बाजूला जायचा आणि वाहन निघून गेलं की पुन्हा त्या ठिकाणी जाऊन लोळण घ्यायचा. मातीवर जसं कुत्रे लोळतात त्याप्रमाणे हायवेवर लोळण घेत होता. मला वाटलं काय झालं नेमकं याला. गाडी साईडला थांबवली आणि पाहिलं तर तिथे कुत्रा मरून गेलेला होता, पूर्ण जमिनीला चिटकून गेला होता. किती दिवस झाले मरून त्या कुत्र्याला माहिती नव्हतं. फक्त त्याचे कातडे थोडे थोडे उरले होते. सर्व कुत्रा गायब होऊन गेला होता तिथून. परंतु तो जो कुत्रा लोळत होता त्याला आठवण होती की माझा मित्र इथे मेलेला आहे. त्याला वास येत होता त्या ठिकाणचा, माझा मित्र इथे मेला. आणि जणू काही त्या मित्रासोबत हा खेळत आहे का कुत्रा. अशा पद्धतीने हा जिवंत कुत्रा त्या मेलेल्या कुत्र्याच्या ठिकाणी त्या हायवेवर जाऊन लोळण घेत होता, जसे कुत्रे एकूण एकासोबत खेळतात. आणि आजचे माणसं जे आहेत ते म्हणतात की लवकर उरका, आम्हाला वेळ नाही, जायचंय आम्हाला. मौतीला जरी आलं तरी कोणता जवळचा नातेवाईक असो की कोणी असो, काही घेणं देणं नाही. वेळ नाही म्हणतात, नेमकं करतात तरी काय. हे काय कमाई करत आहेत. यांना स्वतःचे मुलं सुधरवता येत नाहीत. काय कमाई करत आहेत हे. करोडो अरबो रुपये कमवणारे लोक, त्यांची मुलं वाया गेलेले आहेत, वाया. त्यांच्या जीवनामध्ये जर कोणतं संकट आलं तर ते त्या संकटाला तोंड देऊ शकत नाहीत. एवढे एकदम दुबळे होऊन गेलेले आहेत, फाशी घेऊन टाकतात लगेच. फार भयान परिस्थिती आहे. तर इथे कुत्रा हा जो श्वान दिसत आहे आपल्याला, हे जे डांगरेश दिसत आहेत, हे डांगरेश श्रेष्ठ आहे आजच्या माणसांपेक्षा. मग डांगरेश येतात आणि स्वामींजवळ बसतात. स्वामी त्यांना श्रीकराने स्पर्श करतात की हो डांगरेशा, तुमच्या मनातलं दुःख आम्हाला समजत आहे, असं स्वामी जणू काही त्या डांगरेशाला बोलत आहेत. मग स्वामी पट्टी शाळेवर बसतात. जवळ हंसराजा येऊन बसते. दंडवत घालते हंसराज साष्टांग आणि पायाही पडते. स्वामींजवळ बसतात सर्व. मग सांगितले, मग हंसराजांनी सर्व सांगितलं की नेमकं घडलं काय. जी संतोखाचे देह गेले, मी बिहू लागली, मग कवाड अडकून आलीये. ही हंसराज जी आहे ती सांगते की संतोष वारले आणि मला भीती वाटायला लागली तिथे, म्हणून मी दरवाजा बंद करून आलेली आहे. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, बाई जितेनी मृताचा धर्मी वर्तावे. जो जिवंत आहे त्याने पण मृतासारखं वर्तन करावे. आपले कुठेही कलागुण कौशल्य असे काही दाखवू नये. मृत माणसासारखं वर्तन करावे, जेणेकरून आपण कोणाच्या डोळ्यामध्ये आलो नाही पाहिजे. वानर्या तुमते अभ्यागते आली. स्वामी म्हणतात भटोबासांना, तुम्हाला अभ्यागते आलेली आहेत तुमच्याकडे. जा डांगुरासी अन्न घाला, जा डांगुऱ्यासी अन्न घाला, म्हणजे डांगुरेशाला जेवू घाला. हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे. मग भट्टी वर्ण भातू कालविला. मग भटोबासांनी वरण भात कालवला. मग बाहेरी शिळेवरी घातला, बाहेरच्या शिळेवर टाकला वरण भात. डांगुरेशा आले हुंगिले आणि जावणी पहिरा बैसले. डांगरेशांना खूप भूक लागली होती. बराच लांबचा प्रवास केला होता डांगुरेशाने. छिन्नपापीवरून पहिरा संगमापर्यंत टोके गव्हाणला आलेले आहेत. परंतु डांगरेशाला भूक लागली असताना पण वरण भाताचा वास घेतात डांगुरेश. त्या वरण भातापासून लांब जाऊन बसतात. जी हा न खाये जी. भटोबास म्हणतात जी. डांगरेश काय जेवायला तयार नाही. सर्वज्ञ मंत्री हांगा का न खाये. स्वामी म्हणतात काबर खात नाही तो वरण भात. जी आले असेल कवने ठावणी पोट भरुणी. भटोबास म्हणतात जी रस्त्याने काही भेटला असेल, खाऊन टाकला असेल त्याने. रस्त्याने येता येता कुठेतरी तोंड मारला असेल, पोट भरला असेल त्याचं. सर्वज्ञ म्हटले तैसे नव्हे. स्वामी म्हणतात तसं म्हणू नका.
हा येथीच्या प्रसादाची वाट पाहतू असे गा. स्वामी म्हणतात आमच्या प्रसादाची वाट पाहत आहे डांगुरेश. आणा आरुता भातू. स्वामी म्हणतात जो वर्ण भात आहे तो दुसरा आणा अजून आपल्या बाईसांकडून मागून. मग वाटा आणि भातू आणिला. मग चांगल्या एका वाट्यामध्ये दुसरा वर्ण भात टाकला. गोसावी प्रसादू केला. स्वामींनी तो वाटा हातामध्ये घेतला, प्रसाद केला. जा आता तयावरी घाला. मग स्वामी म्हणतात जा आता तयावरी घाला, म्हणजे आता आम्ही जो प्रसाद केलेला आहे हा आमचा उच्चिष्ट प्रसाद तयावरी घाला, म्हणजे ज्या शिळेवर तुम्ही अगोदर वर्णभात टाकला त्या वर्णभातावर हा प्रसाद ठेवा. आणि बोलाविले. घोटबास गेले. अगोदर जिथे वर्णभात टाकला होता त्यावर स्वामींचा प्रसाद टाकला वर्णभाताचा पुन्हा. आणि भटोबासांनी डांगरेशाला आवाज दिला आणि खाओ लागले. डांगरेश धावत आले आणि वास घेतला वर्णभाताचा. डांगरेशाने वासावरून ओळखलं की आता यावर स्वामींचा प्रसाद टाकलेला आहे आणि मग डांगरेश ते प्रसाद खातात. किती हुशार म्हणावं या श्वानाला. किती डांगरेश हुशार होते. किती भक्तिभाव आहे स्वामींच्या ठिकाणी त्यांचा. श्वान असून किती श्रद्धा आहे स्वामींच्या ठिकाणी. एवढा लांबचा प्रवास करून आल्यानंतर पण बिना प्रसादाचं खाल्लं नाही. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात वानर्या आणि दुसरा कोणू नेणीजे जातयाची मोठ बांधा. स्वामी म्हणतात वानर्या दुसरं कोणाला काही माहिती नाही, आता तुम्हीच जा लवकर बरं. त्यांची मोठ बांधा. संतोखाला काय कराय का गठोड्यात बांधा कपड्यामध्ये. तांदुळा घाला. एक टोळगोटा बांधा मध्येच कपड्यामध्ये. तयासी जळ निक्षेपू करा आणि ते जे गाठोडा आहे ते पाण्यामध्ये सोडून द्या नदीमध्ये. मग भट जाऊनी तया तैसेची करुणी आले अंक. आणि मग भटोबास गेले आणि त्या संतोषाचा तसाच निक्षेप केला. म्हणजे काय केलं, जळडाग दिला. कपड्यामध्ये संतोषाला बांधलं, त्याच्यामध्ये एक दगड ठेवला आणि पाण्यामध्ये टाकून दिलं. कारण एकदा शरीर फुगलं माणसाचं की पाण्यावर तरंगते. 1-2 दिवस पाण्यामध्ये राहिल्यानंतर माणसाचं शरीर फुगलं की पाण्यावर येते माणसाचं शरीर. आणि ते शरीर वर तरंगलं नाही पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये दगड टाकलेला आहे मोठा. आणि मग गाठोडं बांधलं कपड्याचं आणि सोडून दिलं. म्हणजे शरीर फुगलं जरी पुन्हा तरी वर येणार नाही. तर ही पण काळजी स्वामींनी घ्यायला लावली आणि भटोबासांना जळ निक्षेप करायला लावलेला आहे. ह्या अगोदर अग्निडाग दिलेला आहे शांताबाईसांना. हा जळडाग दिलेला आहे आणि या अगोदर एक भूमिडाग पण दिलेला आहे. शांताबाईसांना अग्निडाग दिला, भंडारेकरांना भूमिडाग दिला आणि संतोषाला इथे जळडाग दिलेला आहे. हे लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे दुसरं कोणाला दिला भूमिडाग, तर महादोबा भक्ताला पण भूमिडाग दिलेला आहे. म्हणजे जमिनीत पुरलं. भूमिडाग म्हणजे काय, खड्डा करणे आणि जमिनीत पुरणे. तर असे आपल्या पंथामध्ये डाग आहेतच 3 प्रकारचे, परंतु हल्ली आपण भूमिडागच देत असतो. तर सर्वांना हे स्वामींचं चरित्र नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि तुम्हालाही त्याचं महत् गोमट प्राप्त होईल. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना जेवल्यानंतर वेढे करण्याची काय गरज होती? जेवल्यानंतर का फिरत होते स्वामी? हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे. आता पाहूया आपण कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता. कालच्या ज्ञान सत्रामध्ये जो प्रसंग घडला गातीय कमळदेवांचा, आपेचा, दादोसाचा, इंद्रभटांचा, ह्या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे? या प्रसंगावरून आपण हे शिकवण घेतली पाहिजे, कोणीही कितीही आपल्या जवळचा असेल, नात्यातला असेल, गोत्यातला असेल, सोयरा असेल, धायरा असेल, भावकी असेल, कोणीही असो, आपण व्यवहार करत असताना गाफील राहायला नको. गातीय कमळदेव गाफील राहिले तर एक सोन्याचं आभूषण हरवलं त्यांच्याकडून. आपेनेच घेऊन गेलं परत ते आभूषण आणि आपेच पुन्हा भांडायला तयार होते. ते आभूषण आपेचं होतं, कानातील बाळी आपेचीच होती, आपेनेच गहाण ठेवली आणि परत गातीय कमळदेवाने एवढं लक्ष दिलं नाही, गाफील राहिले आणि त्यांच्याकडून ते भवरी खाली पडली, बाळी खाली पडली आणि आपला माणूस ज्याला समजलं होतं त्या आपेनेच ते उचलली आणि खिशात घालून घेतली बाळी आणि पुन्हा भांडायला तयार. तर असं व्यवहारामध्ये कधीही गाफील राहायचं नाही आणि जिथे आपल्याला सर्व भानगड माहिती आहे तिथेच आपण मध्ये हस्तक्षेप करावा. इंद्रभटांना काही माहित नव्हतं तरी ते भानगडीमध्ये पडले आणि करचरणवंत पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची उदासीनता त्यांनी ओढावून घेतलेली आहे. स्वामी अप्रसन्न झाले.
जे स्वामी इंद्रभटावर प्रसन्न होते ते प्रसन्नता सर्व निघून गेली, उदास झाले इंद्रभटावर. तर हे शिकून आपण घेतली पाहिजे. कधीही कुठेही भानगडीत पडायचं नाही. जे काही व्यवहार करणार आपण ते चोख करायचा आहे व्यवहार. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाची उत्तरे दिले त्याचप्रमाणे तुम्ही आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाची उत्तरं नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला सोमवारी अखरकणी जणूपूजा हे चरित्र ऐकायला मिळणार आहे आणि पहिरा संगमी वचिष्ठ देवाचे अन्न आरोगण हे चरित्र उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत